नमस्कार. मालिकेच्या 23 तारखेच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, रेवाचं भांडं कधी फुटणार, रेवाचं बिंग कधी फुटणार, या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. आणि फायनली तो दिवस आलेला आहे. पोलिसांच्या हाती सर्व पुरावे लागलेले आहेत. म्हणजेच काहीही झालं तरी शशिकांत आणि रेवा यांनी जे गुन्हे केलेले होते त्या सर्व गुन्ह्यांचे त्यांच्याकडे पुरावे मिळालेले आहेत. आणि आता रेवाचं बिंग हे फुटणार आहे आणि तिने सर्व गुन्ह्यांची कबुली देणार आहे. जर तिने ती कबुली दिली नाही तर ती गुन्ह्यांची कबुली कबूल करून घ्यायला तिथं बसलेली आहे, ती म्हणजे आपली रमा. रमाने तर जणू काही चंडिकेचं रूप धारण केलेलं आहे आणि रमा भयानक अशी चवताळलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अक्षय कशा पद्धतीने भर मांडवामध्ये नवरीच्या वेशात असलेल्या रेवाच्या अब्रूची लक वेशीवर टांगतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता अभिने रेवाला सोडलेलं आहे. अभिच्या समोर रमा अक्षयने सर्व सत्य सांगितलेलं आहे. आपल्या आरतीवहिनींना मारणारी, आरतीवहिनींची सुपारी देणारी ही रेवा आहे. त्याचबरोबर तिने मला ढकलून दिलेलं होतं, तिने मला फेकलेलं होतं, हे सगळं ती बोलत आहे. आणि रमा हे सगळं जेव्हा पाहत आहे, याचबरोबर आपल्याला आणखी पाहायला मिळणार आहे ते असं आहे की इथे भयानक अशा गोष्टी घडणार आहेत. भयानक म्हणजे खरंच खूप भयानक आहेत. विचारही करू शकत नाही अशा गोष्टी घडणार आहेत. कारण रेवाने जो गुन्हा केलेला आहे तो गुन्हाच इतका मोठा होता की त्याची शिक्षाही तिला तशाच पद्धतीनं मिळणार आहे. तर इकडे आय्याजींना या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. तोपर्यंत शशिकांतने ऑलरेडी शेण खाल्लेलं असतं. रेवाच्या आईकडे तो त्या जुगारामध्ये सर्व काही हरलेलं असतो. आणि शशिकांतने जेव्हा हे सगळं केलेलं असतं तेव्हा त्याने जराही विचार केलेला नसतो की या सगळ्यामुळे काय त्रास सहन करावा लागणार आहे, आपल्या घरातल्यांना काय त्रास सहन करायला लागणार आहे याचा विचारही केलेला नसतो. मुकादम कुटुंब रस्त्यावर येणार असतं. कारण मुकादमांचं घर, मुकादमांची कंपनी हे सगळं जे असतं ते रेवाच्या नावावरती तिच्या आईने केलेलं असतं. परंतु ही गोष्ट अजूनही रेवाला मात्र माहिती नसती. ती गोष्ट फक्त शशिकांतला आणि रेवाच्या आईलाच माहिती असते. आणि आता ती गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे पार्वती आजींना. काहीही झालं तरी पार्वती आजींना आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे रेवाला या सगळ्यातून त्यांना अडकवायचं आहे. रेवाच्या बाबतीत एक निर्णय घ्यायचा आहे. तो इतका भयानक निर्णय असणार आहे की त्याचा विचार रेवानेही केलेला नसतो. रेवानेही कधी विचार केलेला नसतो की यामध्ये आपण अशा पद्धतीने अडकू. आणि रेवा पूर्णपणे अडकलेली असते. घरातील सर्वजण आता रेवाला म्हणतात की मुहूर्त संपलेला आहे आणि आता हे लग्न होऊ शकत नाही. रेवा म्हणते की नाही आय्याजी, मला हे लग्न करायचंच आहे. अक्षय पण चिडलेला असतो. रेवाने हे काय केलेलं आहे, कारण रेवाला तिला सांगितलेलं होतं की मुहूर्तावर यायचं आहे. आणि रेवा मुहूर्ताच्या वेळी गायब झालेली असते. आणि ज्या अवस्थेत ती घरी आलेली असते ती अवस्था पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इथे सगळेजण असतात आणि अक्षयला रमा मात्र समजवत असते, ते म्हणजे की काहीही झालं तरी अक्षय तुला हे लग्न करावं लागेल. कारण रेवाच्या आईने एवढी मोठी माती घाललेली आहे आपल्या शशिकांत मुकादमने आणि रेवाच्या आईच्या त्या जाळ्यात ते अडकलेले आहेत. त्यामुळं आता काहीतरी करावं लागणार आहे. त्यावेळेस अक्षय म्हणतो मी आता त्या माणसाला सोडणार नाही. आणि अक्षयने ऑलरेडी शशिकांतच्या विरोधात DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात. त्यामध्ये हेही कबूल करून घेतलेलं असतं की शशिकांत मुकादम काय करू शकतो, तो किती खालच्या दर्जाचा माणूस आहे. कारण रेवाला तो मदत करत आहे या सगळ्यांसाठी आणि हे अक्षयला माहिती असतं. त्याचबरोबर अक्षय आता लग्नाची तयारी करायला होतो. घरातील सगळ्यांना सांगतो ठीक आहे, मुहूर्त नसेल तरीही हे लग्न होणार आहे. जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला लग्नाचा हा घाट घालावाच लागणार आहे, असं अक्षयने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि अक्षय हे सगळ्यांना सांगत असतो. त्याचबरोबर आता लग्न मंडपामध्ये सगळे विधी पूर्ण केले जातात आणि पुढचा शेवटचा विधी असतो तो म्हणजे मंगळसूत्राच्या विधीच्या वेळेस सर्वजण तिथे जमलेले आहेत. आणि गुरुजी सांगतात की आता मंगळसूत्र घाला. आणि नेमकं त्याच वेळेस अक्षय मात्र तिथे तयार होतो आणि ते मंगळसूत्र घालायच्या वेळेस तो उठून उभा राहतो आणि डोक्यावरचा फेटा काढून टाकतो आणि म्हणतो तुला काय वाटलं, मी तुझ्याशी खरं लग्न करणार आहे? नाही, हे कधीच शक्य नाही.
हा अक्षय मुकादम त्याला सगळं आठवत आहे, त्याची मेमरी लॉस वगैरे गेलेली नाही. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पडणार नाही, तर तुझ्या गळ्यात पडणार आहे तो फाशीचा फंदा आणि हातामध्ये बेड्या, त्या पण पोलिसांच्या, लग्नाच्या नाही. आणि तो म्हणतो की मला सगळं आठवतंय, माझी बायको रमा आहे, माझं लग्न रमाशी झालेलं आहे आणि रमाच माझी बायको आहे आणि रमाच माझी बायको असणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्यावेळेस पार्वती आजी त्याचबरोबर तिथे असलेल्या बाकीच्यांना धक्का बसलेला असतो. रमाकांतला मात्र याबद्दल सर्व गोष्टी माहिती असतात. रमाकांतला मात्र या गोष्टींचा धक्का बसलेला नसतो. त्याचवेळी रमा तिथं असते आणि रमा उठून उभी राहते आणि अक्षयच्या बाजूने ती उभी असते आणि ती म्हणू लागते की तुला काय वाटलं एवढं सहजासहजी? अगं, तू माझ्या कुंकवाच्या धन्याला तू मारायचा प्रयत्न केलेला होता. पोलिसही तिथं आलेले असतात, त्यांच्या हातामध्ये बेड्या असतात आणि रेवाची पुरती वाट लागलेली असते. तर रेवा तिथून पळून जायचा प्रयत्न करत असते. तिला वाटत असतं की आता आपण तिथून पळून गेलो तर आपण वाचेल, म्हणून रेवा तिथून पळून चाललेली असते. पण नेमकी त्याच वेळेस रमा तिथं असते आणि रणरागिणी बनून रमाने तर आता जणू काही चंडिकेचं रूप धारण केलेलं असतं. तिथं होम चालू असतो. अक्षयने रमाच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि सांगितलेलं असतं कायमस्वरूपी पुढचे 7 जन्म रमाच माझी बायको असणार आहे. आणि तुला काय वाटलं? तू जी काय कारस्थानं केलेली आहेत ती सर्वांच्या समोर आणण्यासाठी मी हे केलेलं नाटक आहे आणि तुला या प्लॅनमध्ये मी पुरतं अडकवलेलं आहे, असं अक्षय रेवाला म्हणत असतो. रेवाला कळतही नसतं की आपण कसल्या मोठ्या गोष्टीत अडकलेलो आहोत, कोणत्या मोठ्या गोष्टीत आपण अडकलेलो आहोत याची रेवाला जाणीवही नसते आणि ती पूर्णपणे फसलेली असते. तिला वाटत असतं की आपण पूर्णपणे या सगळ्यांना अडकवत आहोत, पण खरं तर रेवा मात्र इथं जामच अडकलेली असते आणि रेवाला कळायचं बंद झालेलं असतं. ती पळून चाललेली असते आणि त्याच वेळी रमा तिथं असते आणि रमा रेवाच्या पायात पाय घालून तिला पाडते आणि रमा तिथं उठून येते. आता रेवा तोंडावर पडलेली असते आणि रमा तिथं येते आणि रमा म्हणते तुला एवढं सहजासहजी सोडेल मी? असा विचार तरी कसा केलास तू? कारण तू माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठली होतीस. आरती वहिनींचा खून केला आहेस तू, त्यांना मारलेला आहे, त्यांची सुपारी तू दिलेली होतीस आणि तुला सोडून देईल? अगं, असा विचार तरी कसा करू शकतेस तू? एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरी ही रमा अक्षय मुकादम आहे. रमाने हातामध्ये त्या होममधलं जे त्या अग्निकुंडातला जळकं लाकूड हातात घेतलेलं असतं आणि म्हणत असते की बोल बोल आत्ताच्या आत्ता, तू काय केलेलं आहे, सांग सगळे तुझे गुन्हे. खरं तर अक्षय आणि रमाकडे सगळे पुरावे मिळालेले असतात आणि आता त्यांना फक्त ते रेवाच्या तोंडून ऐकून घ्यायचं असतं आणि रेवाला ते बोलतं करत असतात. आणि रेवा मात्र आता तिथे काहीही बोलत नाही. रमा तिच्या पुढं ते जळकं लाकूड तिच्या तोंडाच्या समोर धरून उभी असते आणि रमा म्हणत असते की सांग. आता रेवाकडे कोणताच ऑप्शन राहत नाही. त्या क्षणी तिच्या पुराव्यांचं तिथं मोबाईलवरती सुरू झालेला असतो तो व्हिडिओ सगळेजण पाहत असतात. पोलिसांनी सगळे पुरावे मिळालेले असतात. त्याचबरोबर जे CCTV फुटेज इतके दिवस अक्षय शोधत होता ते त्याला मिळालेलं नसतं, ते CCTV फुटेजही तिथं सगळ्यांच्या समोर प्ले झालेलं असतं आणि त्याचबरोबर रेवा आता पूर्णपणे अडकलेली असते. या सगळ्यामुळं रेवाची वाट लागलेली असते. रेवा बोलायला तयार नसते. रमा तिच्या पुढं जळकं लाकूड घेऊन उभी आहे आणि मग रेवा आता स्वतःच्या तोंडाने गुन्हा मान्य करते. ती म्हणते की हो, मला खरं तर रमाला मारायचं होतं, रमाला मारण्याची मी सुपारी दिलेली होती, पण नेमकं आरतीने तिथं मध्ये आली आणि आरतीने रमाला ढकललं आणि ती स्वतः मेली. त्याचबरोबर अक्षयला ह्या गोष्टी कळलेल्या होत्या. अक्षय तुम्हाला सगळ्यांना हे सगळं सांगणार होता. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. अक्षयने तेव्हा मला मारलंही होतं, पण आता मी काय करणार हा मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला होता. आणि त्याचवेळी माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजे मी अक्षयला त्या गच्चीतून ढकलून दिलं. आणि रेवाने हे सगळं सांगितलेलं असतं आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे रेवाची आई आणि ती या सगळ्यांना कात्रीत पकडणार असते. पण तसं काहीच घडत नाही कारण त्याआधी रेवाने सर्व गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि रेवा पुरती अडकलेली असते. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर रेवाने सांगितलेलं असतं आणि आता रेवाची आईही तिला वाचवू शकत नसते कारण रेवाने आरतीचा केलेला खून, त्याचबरोबर तो पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या ड्रायव्हरला तिने सुपारी दिलेली होती त्या ड्रायव्हरचा तिने खून केलेला आहे. त्याच्यामध्ये तिने शशिकांत मुकादमची साथ घेतलेली होती
आणि त्याचबरोबर अक्षयलाही तिने मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या सगळ्यामध्ये रेवा अडकलेली आहे आणि आता रेवाला जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही. आणि आता रेवाच्या हातून जी प्रॉपर्टी आहे ती कशी अक्षय मिळवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.